दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त नागपूरच्या अजित पवार गटाच्या कार्यालयात एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यावरून मोठा वाद रंगतोय। पाहूया हा रिपोर्ट। उजेडाचा सण अंधारात गेल्यानंतर एकीकडे शेतकऱ्यांचा सातबाराच उद्ध्वस्त झालाय आणि दुसरीकडे दिवाळी निमित्त मात्र नागपूरच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत वाजले की 12 लावणीवर जल्लोष रंगला। मागे दादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल मुद्रेत प्रफुल्ल पटेलांचा फोटो आहे। समोर छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत ते गांधी बोस भगतसिंग पर्यंतच्या प्रतिमा दिसतायत। राऊंड टेबल कॉन्फरन्स भरावी तसे दादा गटाचे समर्थक सभागृहात खुर्च्यांवर विराजमान झाले आणि मधात वाजले की 12 लावणीवर नृत्य सुरू आहे। सणात आनंद साजरा करण्यावर आक्षेप कोणाचाही नाही। लावणी आपल्याच मातीतील लोकनृत्य असल्यानं त्यावर बोट ठेवण्याचंही कारण नाही। मात्र जे नेते आणि पक्षाचे पदाधिकारी सार्वजनिक जीवनात आम्ही शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचा अहोरात्र जागर करतात, त्यांच्या याच सार्वजनिक वर्तनावर सोशल मीडियातून टीका होते। शेतकरी अडचणीत आल्यावर कोणीही दिवाळी साजरी करू नये असं अपेक्षित नाही, पण मायबाबाच्या भूमिकेत असलेलं सरकार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सभोवतालच्या तात्कालीन परिस्थितीचं भान ठेवावं याची अपेक्षा जरूर केली जाते। लावणीची संस्कृती कदाचित ते जपत असतील, चौफुल्याचे संबंध जपत असतील, या पक्षाचेच 12 वाजवून टाकले। अशा प्रकाराने होणं हे लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे। कारण का शेवटी एक लक्षात आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण? शरद पवार, आणि त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम तुम्ही काय म्हणता शिट्ट्या बिट्ट्या वाजवल्या, म्हणजे लावणीचं जे त्यांचं नातेसंबंध आहेत ते संपलेले दिसतात त्यांनी। आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे, नाही ते ठीक आहे, मी काही ती माहिती घेतलेली नाही, परंतु ती लोककला आहे असं आमचं मत आहे। 1.5 वर्षापूर्वी लावणीद्वारे अश्लीलता पसरवल्याच्या आरोपात पुण्यातल्या दादा गटाच्याच रुपाली पाटलांनी गौतमी पाटीलची लावणी बंद पाडून तिला माफी मागायला लावली होती। आता ही लावणी पाहून मूळ लावणीचं नेमकं स्वरूप काय याच्या उत्तरासाठी रुपाली पाटलांची प्रतिक्रिया मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मात्र याच कार्यक्रमात एका पदाधिकाऱ्यांनी लोकांची नजर खराब असल्याचा दावा केलाय। ही लावणीमध्ये प्रसिद्ध आहे, ते आमच्या पक्षाची पदाधिकारी आहे महिला काँग्रेसमध्ये शहराची। तर आम्ही जसं बाकी जे कलाकार होते त्यांचे जे परफॉर्मन्स घेतले तर त्यांचाही परफॉर्मन्स घेतला। लावणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आमची पदाधिकारी आहे, ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे। लावणी तर मुख्यमंत्र्यासमोरही लावणी होतात व त्या ठिकाणी आम्ही पारिवारिक लोक बसले असताना त्यात पाहणाऱ्यांचा दोष येतो, तो आम्हाला काही त्यात वाईट वाटत नाही। दादांचा गट सोडून सत्तेतले इतर दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असल्याचा दावा करतात। मात्र यंदा दिवाळी पहाटच्या नावानं ठाण्यात डीजे आयोजित झाले आणि नागपुरात दादा गटाच्या लोकांनी दिवाळीत वाजले की 12 या लावणीचं सादरीकरण केलं। धारणेनुसार उजेडाचा सण असलेल्या दिवाळीची पहाट ही अभ्यंग, ओव्या आणि शास्त्रीय संगीताने होते। मरगळलेलं मन मधुर सुरांनी प्रसन्न व्हावं, तन अभ्यंग स्नानाने शुद्ध व्हावं, धन लक्ष्मीच्या पूजनानं समृद्ध व्हावं आणि पणतीच्या प्रकाशानं अंधार मिटावा, हा त्यामागचा हेतू। तुर्तास 2026ला येणारी दिवाळी तरी आपल्याला डोळस बनवेल अशी आशा करूयात, नाहीतर दाव्यानुसार हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असूनही आपण आपल्या सणांचे 12 वाजवून बसू। माझ्या मनात एकच प्रश्न, तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच दाखवतोय की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला। म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला, तो ह्याच्यासाठी किती अस्वस्थ करणार आहे। आणि हा फक्त वैयक्तिक माझा विषय नाही आहे, तुम्ही विसरता लाखो करोडो लोकांनी मतदान केलं आहे या पक्षाला, ह्याच्यात खूप लोकांचं योगदान राहिलेलं आहे गेल्या 25 वर्षात। किती म्हणजे हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव